पुण्यातील पॉक्सो प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यातील दोघं अल्पवयीन असल्याने त्यांना बाल न्याय मंडळाच्या कस्टडीत पाठवण्यात आले। पीडित मुलीच्या मैत्रिणीने कॉलेजमधील गुड टच बॅड टच प्रोग्राम दरम्यान हा सगळा प्रकार महिला पोलीस अधिकाऱ्यांना सांगितला आणि मग हा प्रकार उघडकीस आला। दरम्यान हे प्रकरण काय आहे आणि पोलिसांनी काय कारवाई केली या संदर्भात पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। पुणे शहर सध्या एका पोस्को प्रकरणामुळे हादरून गेलेलं आहे। नेमकं काय प्रकरण आहे? खरं तर आरोपींना किंवा ते अल्पवयीन आरोपी सगळ्यांना अटकही झाली, तरी पण सातत्याने आरोप होत आहेत की काही आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतोय। नेमकं काय प्रकरण आहे? आपल्यासोबत स्वतः डीसीपी स्मार्तना पाटील मॅडम आहेत। मॅडम, काय नेमकं प्रकरण आहे? ॲक्च्युली पुणे पोलीसतर्फे एक चांगला ड्राईव्ह घेतला जातो गुड टच बॅड टचचा। याच्यामध्ये आमच्या दामिनी मार्शलच्या लेडीज असतात, कर्मचारी, त्याचबरोबर आमचे ऑफिसर्स असतात, ह्या कॉलेजेसमध्ये जाऊन लेक्चर देत असतात, मुलींमध्ये मुलांमध्ये याचा अवेअरनेस करत असतात। तर असंच लेक्चर कोरेगाव पार्कच्या हद्दीतल्या या कॉलेजमध्येही झालेलं होतं आणि त्याच वेळेला एक तिथली मुलगी एक डिप्रेशनमध्ये होती, जी काउन्सिलिंगचं तिथं कॉलेजच्या काउन्सिलरकडून काउन्सिलिंग घेत होती। तर तिनं त्या काउन्सिलर मॅडमला सांगितलं की माझी एक मैत्रीण आहे, ही इन्स्टावरून काही लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि तिथं